तर कशा आहात सगळे? आज आपण या टॉपिकचा सेकंड लेक्चर स्टार्ट करूया. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इम्युनिटी काय असतं, इम्युनॉलॉजी म्हणजे काय, अँटीबॉडीज काय असतात, अँटीजन काय असतं, हे सगळं आपण डिस्कस केलं. आज आपण इम्युनिटीच्या टाईप्सबद्दल बघणार आहेत. ठीक आहे. सो जेव्हा आपण इम्युनिटीचे टाईप्स डिस्कस करतो त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. दोन स्टँडर्ड प्रकार आहेत. एक असते इनेट इम्युनिटी. काय असतं इनेट इम्युनिटी? त्याला आपण इनबॉर्न किंवा इनहेरिटेड इम्युनिटी म्हणतो. इनबॉर्न का तर जन्मापासूनच आहे, आणि इनहेरिटेड का तर ते जेनेटिकली आपल्याला ती मिळालेली असते. नेक्स्ट आहे एक्वायर्ड. एक्वायर्ड जे जन्मल्यानंतर आपल्याला मिळते, त्याला आपण जन्मल्यानंतर आपण मिळवली ना, ती घेतली आपण, म्हणजे ती अडॅप्ट केलेली आहे. सो दॅट्स वाय इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज अडॅप्टिव्ह इम्युनिटी. व्हॉट इज इट कॉल्ड? अडॅप्टिव्ह इम्युनिटी. आता इनेट इम्युनिटी आणि अडॅप्टिव्ह इम्युनिटीमध्ये असं असतं की अडॅप्टिव्ह इम्युनिटी आपल्याला वॅक्सिनेशन किंवा इन्फेक्शनद्वाराच मिळू शकते. ऑन द अदर हँड वेन यू आर टॉकिंग अबाउट इनेट इम्युनिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप क्लिअर आहे की ते तुम्हाला जन्मजातच प्रेझेंट असणार. फक्त प्रॉब्लेम असा होतो इनेट इम्युनिटीचा की ती तुमची नॉन स्पेसिफिक असते. कशी असते? नॉन स्पेसिफिक. तर पाहूया. सॉरी. इनेट इम्युनिटी और इनबॉर्न इम्युनिटी. Innate immunity is the resistance to infection that an individual possesses by virtue of his or her genetic makeup. म्हणजे जेनेटिकली डिटर्माइंड होणारी फीचर आहे ही. इट इज द लाईक व्हॉट नॅचरल इनबॉर्न डिफेन्स सिस्टम. इट इज नॉट अफेक्टेड बाय प्रायर कॉन्टॅक्ट. ह्याला प्रायर कॉन्टॅक्टची गरज नाही आहे. हे बघा, वॅक्सिनेशन आहेच काय? वॅक्सिनेशनमध्ये आपण काय करतो, आपल्या शरीराला एक इन्फेक्शन, रिअल इन्फेक्शन येण्या अगोदर त्याला प्रायर कॉन्टॅक्ट देऊन देतो. कारण की वॅक्सिनेशनमध्ये तो मायक्रो ऑर्गॅनिझमच असतो किंवा त्याच्यातलं टॉक्झिन असतं त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसचं, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला ऑलरेडी एक कॉन्टॅक्ट येऊन गेलेला असतो. आणि सेकंड कॉन्टॅक्टमध्ये आपण जेव्हा खरं तो ऑर्गॅनिझम येईल तेव्हा आपली इम्युन सिस्टम रेडी आहे टॅकल करण्यासाठी. बट इनेट इम्युनिटीमध्ये ना तुम्हाला काहीच असं नाही आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रायर कॉन्टॅक्ट विथ द ऑर्गॅनिझमची गरज नाही. पुढं ती नॉन स्पेसिफिक आहे. काय म्हटलो? नॉन स्पेसिफिक. नॉन स्पेसिफिक म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम असो, ही इम्युनिटी त्याच वेनं काम करणार जशी दुसऱ्या कुठल्यासाठी ऑर्गॅनिझमसाठी करणार आहे. मग बॅक्टेरिया येऊ, व्हायरस येऊ, अजून किंवा फंगस येऊ, आपली स्किन ही बॅरियर आहे, ती बॅरियर म्हणूनच काम करणार आहे. तो ह्याचं सांगायचं तात्पर्य असं आहे की ते सगळ्यांसाठी सारखंच आहे, वेगळं काही कुणाला ॲक्शन दाखवत नाही, सगळ्यांना सेम ॲक्शनच टॅकल करतं. दॅट्स वाय इनेट इम्युनिटी कशी असते? नॉन स्पेसिफिक. So when it indicates a degree of resistance to infection in general, resistance to infections in general देते, or specific where resistance to a particular pathogen is concerned. One form of innate immunity comprises various types of barriers. ह्यांच्यामध्ये काय असतात? बॅरियर्स असतात which prevent basically entry of foreign agent. So फॉरेन एजंटची आपल्या सर्क्युलेशनमध्ये एंट्री करून घेणं हे पहिलं तर ते प्रिव्हेंट करायचा प्रयत्न करतं. मेन त्याचं तेच असतं की एंट्री प्रिव्हेंट करणे. काय प्रिव्हेंट करणे? एंट्री प्रिव्हेंट करणे. समजलं? काय प्रिव्हेंट करतं ते? एंट्री. पुढे द एपिथेलियल सर्फेस. आता हे टाईप आहेत. हां, आपण डिस्कस करणार आहोत इनेट इम्युनिटीचे टाईप्स. पहिला आहे एपिथेलियल सर्फेस, म्हणजे बॉडी सर्फेसेस. मग बॉडी सर्फेस म्हणजे फक्त स्किन नसते, आपली बकल कॅव्हिटी असू शकते, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी ट्रॅक असू शकते किंवा युरिनोजेनेटल ट्रॅक असू शकते. हे सगळे एपिथेलियल सर्फेसेस आहेत. द इंटॅक्ट स्किन अँड म्युकस कवरिंग, दोन्ही पण. हे काय करतात? प्रोटेक्ट कवरिंग द बॉडी, प्रोटेक्ट इट कन्सिडरेबली अगेन्स्ट इन्व्हेजन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. सो इट इज अगेन्स्ट द इन्व्हेजन. इन्व्हेजन म्हणजे आतमध्ये येऊ देणार नाहीत, सर्क्युलेशनमध्ये जाण्यापासून प्रिव्हेंट करतात. जसं की आता सगळ्यात पहिले त्यांनी स्किनबद्दल बोलले. त्याच्यामध्ये आपली जी स्किन असते, स्किनमध्ये कधीही लक्षात ठेवा बॅक्टेरियोसाइडल इफेक्ट असतो. काय म्हटलं? बॅक्टेरियोसाइडल म्हणजे बॅक्टेरिया किलिंग एबिलिटी आहे. का बरं? बिकॉज इट हॅज व्हेरियस सॉल्ट्स आणि सिक्रेशन्स इन आर स्वेट अँड सिबेशियस ग्लँड्स. तो बघा, द हेल्दी स्किन पोजेस बॅक्टेरिसाइडल ॲक्टिव्हिटी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट्स इन ड्राईंग स्किन, ड्राईंग स्वेट. सिबेशियस सिक्रेशन्स. आता सिबेशियस म्हणजे हे बघा, आपल्या स्किनमध्ये दोन प्रकारचे ग्लँड्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे स्वेट ग्लँड, ज्याच्यामुळे घाम येतो, आणि एक असतो सिबेशियस ग्लँड. सिबेशियस ग्लँड असतो ज्याच्यामुळे काही सिक्रेशन येतात, वॅक्सी सिक्रेशन येतात. स्वेटमध्ये तुम्हाला काय मिळतं? सॉल्ट मिळतो. काय मिळतं? सॉल्ट. आणि सिबेशियसमध्ये काही ऑइली सिक्रेशन्स असतात. ठीक आहे, ऑइली सिक्रेशन्स असतात. सो सिबेशियस सिक्रेशन्स अँड लॉंग चेन फॅटी ॲसिड्स, क्लिअर दिलेलं आहे
long chain fatty acids have bactericidal and fungicidal effect. बॅक्टेरिसाइडल आणि फंगिसाइडल दोन्ही पण आहे. बॅक्टेरियाला पण किल करू शकता आणि फंगसलाही किल करू शकता. द म्युकोसा ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक. आता हे पहिला एक्झाम्पल झाला अंडर एपिथेलियल सरफेस. दुसरा एक्झाम्पल येतो रेस्पिरेटरी सरफेस. त्याचा रेस्पिरेटरी ट्रॅक. आता रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे काय? ट्रकिया, त्यानंतर आपले प्रायमरी ब्रॉन्काय जे दोन्ही लंग्सला जाणारे ते पूर्ण ट्रॅक जो असतो त्याला म्हणतो आपण रेस्पिरेटरी ट्रॅक. रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये बघा, इट हॅज सेव्हरल इनेट मेकॅनिझम्स, म्हणजे एकापेक्षा जास्त आहेत. हे पहिलं घ्या. सगळ्यात पहिलं नोज. रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये सगळ्यात पहिलं काय दिले? नोज. नोज मध्ये दोन गोष्टी आहेत. पहिला आहे हेअर फॉलिकल्स जे डस्टला ट्रॅप करणार. दुसरं आहे त्याच्यामध्ये म्युकस तयार होतं. आपल्या नाकामध्ये म्युकस तयार होतं है ना, ते चिकट पदार्थ ज्याच्यामध्ये ते डस्ट पार्टिकल्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स ट्रॅप होऊ शकतात. तो बघा, द नोज प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू अ लार्ज एक्सटेंट. द इनहेल पार्टिकल बिंग अरेस्टेड थ्रू हेअर ॲट नियर द नेझल ऑरिफिस. नाकांच्या छिद्रापाशीच आपण त्यांना ट्रॅप करू शकतो. दूज दॅट पास बियॉन्ड दॅट. हेअर्सला पास करणारे कुठे ट्रॅप झाले? हेल्ड बाय म्युकस. हेल्ड बाय म्युकस. ते म्युकस कारण की आपण श्वास घेतो सोडतो ना, तर ते म्युकस हळूहळू आतलं फॅरिंग्स मधलं पण बाहेरच येणार आहे. समजलं? तिसरं हे नोज झालं. मग बाकीचं जे ट्रकिया आणि ऑल असतो ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलिएटेड एपिथेलियम मिळते. काय मिळते? सिलिएटेड एपिथेलियम. हे सिलिएटेड एपिथेलियम काय करते? अशी लेअर असते सेल्सची, त्यांना असे सिलियाज असतात. काय असतात? सिलियाज. तर ते डस्ट पार्टिकल आतमध्ये जर आलेले असतील ना, तर ते सिलियाज काय करतात? स्लोली मूव्ह करतील असे आणि ते डस्ट पार्टिकल परत जिकडून बाहेर आतमध्ये आलाय तिकडून परत ते बाहेर काढून टाकणार. तो सिलिया. तो बघा, म्युकस लाइनिंग द एपिथेलियम अँड आर स्वेप्ट बॅक टू फॅरिंग्स वेअर दे आर टेंड टू सॉलिड और कफ्ड आउट. आणि लास्टली हे सिलेटेड एपिथेलियम झालं. आपल्याकडे लास्ट असतं कफ रिफ्लेक्स. काय म्हणतोय? कफ रिफ्लेक्स म्हणजे जोरात खोकतो किंवा ठसकतो आपण बेसिकली, तर ते केल्यानं काय होतं? ते पार्टिकल जे घशा वगैरे मध्ये गेले असतील ते बाहेर येणार आहेत. सो नेक्स्ट बघा काय सांगितलंय. द कफ रिफ्लेक्स इज अन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम. द माउथ इज कॉन्स्टंटली बाथ. आता हे झाले आपले स्किन रेस्पिरेटरी ट्रॅक. नेक्स्ट त्यांनी सांगितलंय बघा बरं, कुणाबद्दल सांगितलेलं? आपल्या सलायवा बद्दल. कुणाबद्दल? सलायवा. तर सलायवामध्ये तुम्हाला एक एन्झाईम असते, त्याला आपण म्हणतो लायसोझाईम. काय? लायसोझाईम. तर ते बॅक्टेरिसाइडल असतं. सो बघा, द माउथ कॉन्स्टंटली बाथ इन सलायवा विच हॅज इनिबिटरी इफेक्ट ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम. द ॲसिडिटी स्टमकमध्ये, गॅस्ट्रिक सिक्रिशन्स होतात स्टमकमध्ये. नेक्स्ट काय सांगितलंय? स्टमकमध्ये तुम्हाला सिक्रेट होणारे HCl. काय होणार आहे? HCl. हा ॲसिड खूप करोसिव्ह असतो, आपल्याला डॅमेज नाही करत, बट कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम आला तर ते HCl त्याला काय करू शकतं? डॅमेज करू शकतो. सो स्टमक डिस्ट्रॉयज मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट फ्लशिंग ॲक्शन ऑफ युरिन. युरिन पण एक एक्झाम्पल आहे, कारण की युरिनमध्ये तुम्हाला बॅक्टेरियोसाइडल काय केमिकल्स मिळू शकतात. इट एलिमिनेट्स बॅक्टेरिया फ्रॉम द युरेथ्रा. अँड लास्टली, सो युरिन एक एक्झाम्पल आहे. आणि लास्टली एक खूप छान एक्झाम्पल आहे, स्पर्मिन नावाचं एक केमिकल असतं. काय? स्पर्मिन. तो स्पर्मिन आणि झिंक हे दोन्ही मिळतात सीमनमध्ये. कुठं? सीमनमध्ये. आणि सीमनमध्ये ते काय करतात? सीमनला प्रिव्हेंट करतात फ्रॉम इन्फेक्शन बाय बॅक्टेरियाज. तो बघा, स्पर्मिन अँड झिंक प्रेझेंट इन सीमन आर अँटीबॅक्टेरियल. व्हॉट आर दे? अँटीबॅक्टेरियल. क्लिअर आहे? पुढे नेक्स्ट फिनॉमिना है अबाउट एंटी माइक्रोबियल सबस्टेंसेस इन द ब्लड. ठीक आहे, एंटी माइक्रोबियल सबस्टेंसेस इन द ब्लड. तर आपल्याला दोन प्रकारचे सबस्टेंसेस बद्दल बोलणार ते. एक आहे कॉम्प्लिमेंटरी कंपाऊंड्स आणि दुसरा ग्रुप असतो दॅट इज युअर सायटोकाइन्स. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी कंपाऊंड आणि सायटोकाइन्स हे काही असे आपल्या ब्लडमध्ये लिव्हर वगैरे लिव्हर सारख्या ऑर्गन्सना आपण तयार करतो. ते ह्यांचं कंट्रीब्युशन असतं आपल्या इम्युन सिस्टममध्ये, पण हे इनेट वेनं काम करतात. कॉम्प्लिमेंटरी कंपाऊंड्स दे ट्राय डायरेक्टली किलिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, ते डायरेक्टली किल करायचा प्रयत्न करतात, डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतात फॉरेन ऑर्गॅनिझमला. ऑन द अदर हँड जे सायटोकाइन्स असतात, काय? सायटोकाइन्स. हे सायटोकाइन्स आपल्या इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करायचं बघतात.
काय करतात, इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करायचा प्रयत्न करतात, कोण, सायटोकाईन. बट हे कुठल्याच ऑर्गॅनिझमला स्पेसिफिक वेनं काम करत नाहीत, नॉन स्पेसिफिक वेनं. म्हणजे जे कॉम्प्लिमेंटरी कंपाऊंड्स ए बॅक्टेरियासाठी असतील तेच बी साठी येणार, ते सी साठी येणार, वेगवेगळं काम करणार नाहीत. तर बघा, द कॉम्प्लिमेंट सिस्टम कंटेन्स मोर देन 30 सिरम प्रोटीन्स. कॉम्प्लिमेंट सिस्टममध्ये किती प्रकारचे प्रोटीन्स येतात, 30, सर्क्युलेटिंग इन द ब्लड इन अन इनॅक्टिव्ह स्टेट. काय लक्षात ठेवायचं, इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये असतात ऑर्गॅनिझम आला शरीरात तर ते ॲक्टिवेट होणार आहेत. द प्रेझन्स ऑफ मायक्रोबियल पॅथोजन, हे बघा, मायक्रोब आला शरीरामध्ये तर ते ॲक्टिवेट करतं कॉम्प्लिमेंट कॅस्केड आणि त्यांचा प्रयत्न असतो एलिमिनेट द पॅथोजन. दुसरं आहे आपले सायटोकाइन्स. सायटोकाइन्समध्ये ह्यांचं मेन काम काय, इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करणं, बरोबर. बट दे हॅव अ व्हेरी युनिक फंक्शन ॲज वेल. सायटोकाइन्समध्ये एक ग्रुप ऑफ कंपाऊंड्स आहेत, त्यांचं नाव आहे इंटरफेरॉन्स. काय नाव आहे, इंटरफेरॉन्स. तो आता लक्ष घ्या, हे आपल्याकडं आपलं एक टिश्यू आहे समजा, काय हा टिश्यू आहे. आता ह्या सेलला आपल्या व्हायरसचं इन्फेक्शन झालं. कशाचं इन्फेक्शन झालं, व्हायरसचं. आता ह्याच्यामध्ये मग खूप सारे व्हायरसेस तयार होणार आहेत. काय तयार होणार, खूप सारे व्हायरसेस तयार होणार आहेत, बरोबर. आता हे खूप सारे व्हायरसेस तयार होणार म्हटल्यावरती हा सेल फुटेल आणि हे व्हायरसेस ह्याच्यातनं बाहेर निघतील आणि बाकीच्या नेबरिंग सेल्सला इन्फेक्ट करू शकतात. बट हा जो डाईंग सेल आहे, डाईंग सेल सिक्रीट्स इंटरफेरॉन्स. ते सिक्रेट इंटरफेरन्स आणि स्वतःभोवती एक कोटिंग बनवून घेतात. काय बनवून घेतात, कोटिंग. ते कोटिंगमुळे काय होतं, ते इंटरफेरॉनची कोटिंग तयार होऊन जाते आणि आतले व्हायरल पार्टिकल्स फुटून बाहेरच्या बाकीच्या सेल्सला, हेल्दी सेल्सला इन्फेक्ट करत नाहीत. सो ड्यू टू विच व्हायरस पार्टिकल्स आर अनेबल टू infect neighboring cells. Are unable to infect neighboring cells. Clear है? So interferons are the type of cytokine. Next, आता बघा पुढे काय दिलंय. So interferons are class of cytokines, soluble proteins released by cells infected with virus and certain white blood cells to stimulate other cells to protect themselves from viral infection. So बाकीच्या सेल्सला, हेल्दी सेल्सला ते काय करतं, ऍक्ट करतं आणि त्यांना प्रोटेक्ट करायला होतं स्वतःला फ्रॉम व्हायरस टू गेट इन्फेक्टेड. तर ते व्हायरस इन्फेक्ट करू शकणार नाही नेबरिंग सेल्स. क्लिअर. पुढे आता सेल्युलर फॅक्टर आहे नेक्स्ट टाईप. इनेटचा पहिला टाईप काय बघितला आपण, पहिला टाईप बघितला एपिथेलियल सरफेस. त्यामध्ये स्किन बद्दल बोललो, रेस्पिरेटरी ट्रॅक बद्दल बोललो, त्याच्यानंतर आपण सलायवा बद्दल बोललो, स्टमक बद्दल बोललो, युरिन बद्दल बोललो आणि स्पर्मिन प्लस झिंक बद्दल पण ह्याच्यामध्येच डिस्कस केलं. नेक्स्ट आला आपलं अँटी मायक्रोबियल सबस्टन्स. कोणते आले, अँटी मायक्रोबियल. त्याच्यामध्ये आपण दोन बोललो, कॉम्प्लिमेंटरी सिस्टम आणि सायटोकाइन्स. आता तिसरा आहे सेल्युलर फॅक्टर. ह्याच्यामध्ये आपले इम्युन सेल्सच आहेत, इम्युनिटीचे सेल्स आहेत, WBCs, जे डायरेक्टली किलिंग करायचा प्रयत्न करतात. तर ह्याच्यामध्ये बघा, नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द इन्व्हेजन ऑफ ब्लड अँड टिश्यू बाय मायक्रो ऑर्गॅनिझम अँड अदर फॉरेन पार्टिकल्स इज मीडिएटेड टू लार्ज एक्सटेंट बाय फॅगोसाइटिक सेल्स. आता काय बोलायचं आहे, तो लक्षात द्या. So we have phagocytic cells in our body. ठीक आहे. ह्या फॅगोसाइटिक सेल्स मध्ये दोन येतात. एक आहे आपला न्यूट्रोफिल्स, WBC एक प्रकार आहे. 60 to 65% of types of WBCs are neutrophils only. And then we have macrophages. आता हे काय करतात, ठीक आहे का, हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि हा तो WBC आहे. तर ते फॅगोसाइटोसिस करतात आणि मग त्याला आपल्या शरीरात घेऊन घेतात. त्याच्यामध्ये बघा तो पार्टिकल, ऑर्गॅनिझम पार्टिकल, त्याचा न्यू, आणि ह्याला डिस्ट्रॉय करतात. काय करतात, डिस्ट्रॉय. तो त्यांनी एनगल्फ केलं, फर्दर काय केलं, डिस्ट्रॉय केलं. तो गिळून डिस्ट्रॉय केलं ना, ह्याला म्हणतो आपण फॅगोसाइटोसिस.
जे अमिबा पण दाखवतो, कोण दाखवतो, अमिबा पण दाखवतो. अमिबा फूडला करतो. हे आपले WBCs कोणतेवाले न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफॅज काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला तसं किल करायचा प्रयत्न करतात. क्लिअर आहे, कळालं. पुढं पहा. सो द फॅगोसायटिक सेल्स डिस्कवर्ड बाय कोण, काय म्हटलं बघा, मेचनिकॉफ इन 1882 आर ग्रुप्ड ॲज मायक्रोफॅजेस अँड मॅक्रोफॅजेस. दे रिमूव्ह फॉरेन पार्टिकल्स दॅट एंटर द बॉडी. त्याच्यानंतर अजून एक टाईप ऑफ सेल्स आहे, फॅगोसायटिक तर झालं, हे तुमच्या कशात सेल्युलरमध्ये चालेल. अजून एक असतं, त्यांना म्हणतो आपण नॅचरल किलर टी सेल्स. हे काय करतात, हे त्या मायक्रोबवरती एक केमिकल रिलीज करतात, त्याचं नाव आहे परफोरेन्स. हे परफोरेन्स काय करतं, सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलला डिस्ट्रॉय करतं. काय करतं, डिस्ट्रॉय करतं. मेम्ब्रेन आणि वॉलला काय करतं, ते डिस्ट्रॉय करतं. आणि मग बॅक्टेरियाची जर वॉल डिस्ट्रॉय झाली, सेल मेम्ब्रेन डिस्ट्रॉय झाली, छिद्र केले त्याच्यात, परफोरिन नावानं समजून, परफोरेट केले, छिद्र मारलेत, तर त्याच्यामुळे त्यांचा सायटोप्लाझम बाहेर येतो बॅक्टेरियाचा, आणि मग बॅक्टेरिया मेला. तो हे पण तुमचे सेल्युलर टाईप ऑफ इम्युनिटीच्या अंडर येतात. बघा, सेल्युलर फॅक्टरमध्ये काय दिलं, पहिला फॅगोसायटिक सेल आणि दुसरा दिला NK सेल्स, म्हणजे नॅचरल किलर टी सेल्स. इम्पॉर्टंट इन नॉन स्पेसिफिक डिफेन्स अगेन्स्ट व्हायरल इन्फेक्शन्स अँड ट्युमर्स. व्हायरल इन्फेक्शन्स आणि ट्युमर्सवाला स्टार मार्क लक्षात ठेवा, सीईटीला विचारू शकतात. नेक्स्ट आहे फीवर. नेक्स्ट काय आहे, फीवर इज अ इनेट इम्युनिटी. तर लॉजिक काय असतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर थोडंसं वाढलं की ते बॅक्टेरियाला ग्रो करण्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचर नसतं, आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियाची ग्रोथ तेवढी होणार नाही. सो फीवर इज अ गुड साईन. ठीक आहे. तर बघा, increase in body temperature following the infection is a natural defense mechanism. It helps to accelerate the physiological process to destroy the invading pathogen. Fever stimulates production of interferons and help in recovery from viral infection. ठीक आहे. आता नेक्स्ट लास्ट आहे अक्यूट फेज प्रोटीन्स. हे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये काही अचानक सडन इन्फेक्शन जर झालं किंवा इंजुरी झाली तरच तयार होतात, अदरवाईज तयार होणार नाहीत. तर बघा, इन्फेक्शन और इंजरी लीड्स टू सडन इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सडन प्लाझ्मा प्रोटीन. सगळ्यांना आपण म्हणतो कलेक्टिव्हली अक्यूट फेज प्रोटीन. दिस इन्क्लूड सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, मॅनोस बाइंडिंग प्रोटीन, अल्फा 1 ॲसिड ग्लायकोप्रोटीन, सिरम अमायलोइड प्रोटीन एक्सेट्रा. यांचं काम काय असतं, ह्यांचं एकच काम आहे, दे एनहॅन्स होस्ट रेजिस्टन्स, म्हणजे आपल्या बॉडीला ऑर्गॅनिझमला रेजिस्ट करण्याची एबिलिटी अजून वाढवतात. फर्दर प्रिव्हेंट टिश्यू इंजरी फर्दर वाढू देणार नाहीत, आणि फर्दर काय करतील, प्रमोट करतील रिपेअर. सो एक होस्टला रेजिस्टन्स वाढून देतील, दुसरं टिश्यू इंजुरी फर्दर प्रिव्हेंट करतील, तिसरं ते प्रमोट रिपेअर. दे ऑल्सो प्रमोट रिपेअर. क्लिअर आहे, ते प्रमोट रिपेअर. समजलं. पुढे आता एक्वायर्ड इम्युनिटीचे काही फीचर्स आहेत. तर सगळ्यात पहिलं एक्वायर्ड इम्युनिटीबद्दल आपल्याला काय माहिती, की एक्वायर्ड इम्युनिटीला आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी पण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. बिकॉज दिस इज अचीव्ड आफ्टर बर्थ. कशी अचीव केली जाते, बर्थ नंतर. ती तुम्हाला बर्थ नंतरच अचीव करता येते, बर्थ नंतर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही फीचर्स आहेत, जसं की ही इम्युनिटी खूप स्पेसिफिक असते. जास्त स्पेसिफिक, इट इज हायली स्पेसिफिक, म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक युनिक वेनच किल करायची ती इन्फॉर्मेशन ठेवते. इट्स ऑलवेज स्पेसिफिक. सेकंड, त्याच्यामध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी खूप मिळणार आहे. काय म्हणलं, डायव्हर्सिटीचा अर्थ काय असतो, वास्ट नंबर ऑफ ऑर्गॅनिझमला ते टॅकल करू शकते. वास्ट नंबर ऑफ ऑर्गॅनिझमला काय करू शकते, ती टॅकल करू शकते. म्हणजे खूप रेंज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ते डिफेंड करू शकते आपल्या बॉडीला फ्रॉम सच ऑर्गॅनिझम्स. खूप जास्त नंबरच्या ऑर्गॅनिझमला डिफेंड करू शकते. समजतंय. ओके. पुढे नेक्स्ट, त्याच्यामध्ये थर्ड एबिलिटी आहे, इट कॅन डिफरेन्शिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ सेल्स. नाहीतर असं होईल
किलिंग एबिलिटी माहिती आहे म्हणून आपले सेल्स मारायला लागले तर तसं होणार नाही, कारण की आपली इम्युन सिस्टम बाहेरचा ऑर्गॅनिझम आहे की आपला ऑर्गॅनिझम आहे ह्याच्यात फरक करू शकते. बाहेरचा सेल आहे की आपला सेल आहे. सो इट कॅन डिफरन्शिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. आणि बाहेरचा असेल तरच किल करणार. आणि चौथे, इट कॅन रिटेन मेमरी. म्हणजे काय की प्रिव्हियस एक्सपोजरमध्ये आपण त्या ऑर्गॅनिझमची मेमरी स्टोअर करणार की तो ऑर्गॅनिझम होता कसा. आणि सेकंड टाइम जर तो ऑर्गॅनिझम येऊन आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर आपण त्याला इझिली किल करू शकतो. समजलं. सो ह्याच्यासाठी आहे ना एक छानसा ग्राफ एक्सप्लेन करेल मी, लक्ष द्या. ठीक आहे. आता इथं आपण म्हणूया टाइम ऑफ एक्सपोजर. टाइम ऑफ एक्सपोजर. आणि इथे वाय ॲक्सिसला आपण म्हणूया स्ट्रेंथ ऑफ इम्युनिटी. ठीक आहे. तो ह्या पॉईंटला आपण म्हणूया पहिल्यांदा तो मायक्रो आपल्या शरीरात आला. ठीक आहे. आल्यानंतर जसा टाइम पुढे चाललाय आपली इम्युनिटीची स्ट्रेंथ बिल्ड झाली, तो ऑर्गॅनिझम किल केला. आता जेव्हा पुन्हा एकदा तो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात येईल, इफेक्ट हा कसा असेल, स्ट्रॉंग असेल. कसा असेल, तो हा प्रायमरी रिस्पॉन्स होता. कसा होता, प्रायमरी रिस्पॉन्स. म्हणजे पहिल्यांदा तो ऑर्गॅनिझम आल्यानंतर आपली इम्युन सिस्टम काम केली पण वेळ घेतला. सेकंड टाइम जेव्हा हा फर्स्ट एक्सपोजर होता, हा तुमचा सेकंड एक्सपोजर. सेकंडरी एक्सपोजर बघा, एवढी स्ट्रॉंग स्ट्रेंथ ऑफ इम्युनिटी दिसलेली आपल्याला. म्हणजे सेकंड टाइम सिम्पटम यायच्या अगोदरच आपण त्या इन्फेक्शनला बॉडीतनं क्लिअर करून देतो. ठीक आहे. ह्याच लॉजिकवरती आपलं चिकन पॉक्सचं फंडा डिपेंड आहे की जेव्हा तुमच्याकडं फर्स्ट एक्सपोजर येतो एखाद्या ऑर्गॅनिझमला, समजून घ्या, फर्स्ट एक्सपोजर आला तर त्यावेळेस इम्युनिटी आपली वीक असते. बिकॉज तो ऑर्गॅनिझमला स्टडी करतोय, तो आपली बॉडी इम्युन सिस्टम काय करते, स्टडी करते. स्टडी करते तर इट विल टेक टाइम. सो प्रायमरी फर्स्ट एक्सपोजरमध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट पाहायला मिळेल की सिम्पटम्स ऑफ डिझीज माइट अराइज. सिम्पटम्स ऑफ डिझीज वुड बी सीन. ठीक आहे. सिम्पटम्स ऑफ द डिझीज वुड बी. सो आपला फर्स्ट एक्सपोजरला इम्युन रिस्पॉन्स कसा असतो, वीक असतो आणि लो असतो. पण आता फर्स्ट एक्सपोजर नंतर आपल्या इम्युन सिस्टमनं काय क्रिएट केली, मेमरी क्रिएट केली. काय केली, मेमरी क्रिएट केली. आणि ओळखून ठेवलंय, पाठ करून ठेवलंय की ऑर्गॅनिझम कसा दिसतो, त्याला मारायचं कसं. मारलं, ॲट द एंड आपण मारलं, इम्युनिटीचा वापर करून मारलं. पण काय झाला, त्रास झाला त्यावेळेस. आता मेमरी स्टोअर केली. मेमरी स्टोअर केल्यानंतर सेकंड टाइम आपल्याला सेकंड एक्सपोजर आला त्याच ऑर्गॅनिझमचा. कोणत्या, त्याच ऑर्गॅनिझम. सेकंड एक्सपोजर आला. आता सेकंड एक्सपोजरच्या वेळेस ऑलरेडी काय आपल्याकडे मेमरी होती. काय होती, मेमरी. त्या इम्युन सिस्टमकडे काय होती, मेमरी होती. सो इम्युनिटी जी होती आपली त्यावेळेस सेकंड एक्सपोजरच्या वेळेस वुड बी ऑलवेज रिमेंबर स्ट्रॉंग. कशा असेल, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग असल्यामुळं आणि मेमरी असल्यामुळं ती ॲक्टिव्हिटी ऑलवेज रिमेंबर क्विक पण असणार. म्हणजे इम्युन सिस्टम पटकन काम पण करणार. आणि त्याच्यामुळं देअर वोंट बी एनी सिम्पटम्स, नो ऑर वीक सिम्पटम्स. नो ऑर वीक सिम्पटम्स. आणि ह्याच्यामुळंच फर्स्ट टाइम जेव्हा चिकन पॉक्स झाला, फर्स्ट टाइम तो व्हायरस आला. कोणता, व्हॅरिसेला झुस्टर. हा फर्स्ट टाइम जेव्हा व्हायरस आला फर्स्ट टाइममध्ये, तेव्हा तुम्हाला सिम्पटम्स आले, कांजण्या आल्या. आता सेकंड टाइम पण तो आलता, पण आपल्या इम्युन सिस्टमनं ऑलरेडी काय ठेवलंय, मेमरी स्टोअर करून ठेवली होती. मग सेकंड टाइम जेव्हा तो व्हायरस आला, आपली इम्युनिटी ऑलरेडी मेमरी स्टोअर करून ठेवली म्हणून इम्युनिटी कशी होती, स्ट्रॉंग होती. आणि लगेच क्विक रिस्पॉन्स केला. आणि म्हणून सेकंड टाइम सिम्पटम आले नाहीत. कळालं, समजतंय. तो ह्याचं लॉजिक समजून घ्या. हे व्हायरसला झुस्टर कोणत्या याचा, चिकन पॉक्सचा. ठीक आहे, चिकन पॉक्स व्हायरसचा आहे. क्लिअर आहे. तो मेमरी रिटेन करते, हे मला त्यातनं सांगायचं होतं. तर बघा, द रेजिस्टन्स दॅट एन इंडिव्हिज्युअल एक्वायर्स ड्युरिंग लाईफ इज नोन ॲज एक्वायर्ड इम्युनिटी, ऑल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह और स्पेसिफिक इम्युनिटी. इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं अँटीबॉडीचं फॉर्मेशन आहे, विच न्यूट्रलाइज द अँटीजन. एक्वायर्ड और अडॅप्टिव्ह इम्युनिटी हॅज फॉलोइंग युनिक फीचर्स. पहिला स्पेसिफिसिटी आहे. दे प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडीज और टी लिम्फोसाइट्स अगेन्स्ट पर्टिक्युलर अँटीजन. डायव्हर्सिटी म्हणजे काय, रिकग्नाइज वास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन्स.
डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, म्हणजे आपल्या आणि बाहेरच्या सेल्सला ओळखू शकते. मेमरी, when immune system encounters a specific foreign agent for the first time, it generates immune response and eliminates the invader. This is called as first encounter. ह्याला म्हणतो आपण फर्स्ट एन्काउंटर. The immune system retains the memory, हे महत्वाचं आहे, of the first encounter. As a result, second encounter with the same pathogen brings about quicker and stronger immune response. ते सांगितलं, क्विकर असणार आणि स्ट्रॉंगर असणार. क्लिअर आहे? क्लिअर आहे का सगळ्यांना? पुढे आता आपण एक्वायर्ड इम्युनिटीचे टाइप्स घेऊया. ठीक आहे, लक्ष द्या. एक्वायर्ड इम्युनिटी. आता एक्वायर्ड इम्युनिटी मध्ये तुम्हाला दोन प्रकार असतात. किती? दोन. एक असते त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह आणि एक असते त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह. काय असतं? पॅसिव्ह. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता ऍक्टिव्ह इम्युनिटी जी आहे याचा अर्थ काय असतो? ह्याच्यामध्ये आपली बॉडी अँटीबॉडीज प्रिपेअर करणार. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड. ठीक आहे. पॅसिव्ह मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार अँटीबॉडीज आर सप्लाइड फ्रॉम आउटसाइड. ऍक्टिव्ह आहे इम्युनिटी म्हणजे काम करते. मग काय कशाचं काम करते? अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. बट तुमच्या पॅसिव्ह मध्ये अँटीबॉडीज आर सप्लाइड फ्रॉम समवेअर एल्स ऑर लेट्स आउटसाइड. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आणि ह्याच्यामध्येही दोन प्रकार. एक आहे इथे नॅचरल आणि त्या आर्टिफिशियल. ठीक आहे. सेम गोज ओव्हर हियर. इथे पण तुम्हाला नॅचरल मिळणार आहे आणि आर्टिफिशियल मिळणार. ठीक आहे, लक्ष द्या. आता ह्याच्यात काय? नॅचरल ऍक्टिव्ह मध्ये आपल्याला नॅचरली अँटीबॉडीज तयार करून घ्यायच्यात. म्हणजे ह्युमन मॅनेजमेंटच्या अंडर काहीच नाही. नॅचरल वे ऑफ अँटीबॉडी फॉर्मेशन इज इन्फेक्शन. तुम्हाला आजारी पडणं गरजेचं. तो ऑर्गॅनिझम आपल्या शरीरात येणार, आल्यानंतर आपली इम्युन सिस्टम ॲक्टिवेट होणार आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर आपली इम्युन सिस्टम अँटीबॉडीज बनवणार टू किल दॅट ऑर्गॅनिझम. ह्याला म्हणायचं नॅचरल मेथड. दुसरं आहे तुमचं आर्टिफिशियल. आर्टिफिशियलमध्ये काय असतं? आपण आजारी पाडत नाही. मेन तर ह्याच्यात आपण बघतो की वॅक्सिनेशन करतो. काय करतो? वॅक्सिनेशन. कारण की वॅक्सिनेशनमुळे काय होतं? आपण तो ऑर्गॅनिझम त्या शरीरात टाकतोय. ते ऑर्गॅनिझम आपण ह्युमन मॅनेजमेंटच्या अंडर केलं ना, सो म्हणून आर्टिफिशियल. वॅक्सिनेशन दिली. वॅक्सिनेशन दिल्यामुळं इम्युन सिस्टम ॲक्टिवेट झाली. इम्युन सिस्टम ॲक्टिवेट झाल्यामुळे अँटीबॉडीज प्रोड्यूस झाल्या. तर ह्याच्यामध्ये तुम्ही नॅचरली नाही केलेलं, ते आपण ह्युमन मॅनेजमेंटच्या अंडर केलं म्हणून आर्टिफिशियल. इकडे आपण इन्फेक्शनमध्ये काय ॲक्च्युली आजारी पडतोय. तो ऑर्गॅनिझम जिवंत ऑर्गॅनिझम शरीरात गेलाय आपल्या. आपली इम्युन सिस्टमने त्याला आपोआप स्टडी केलंय. इथं कुठंच ह्युमन मॅनेजमेंटच्या अंडर नव्हतं. सेम असंच इथं नॅचरल आणि आर्टिफिशियल आहे. पॅसिव्ह मध्ये बाहेरून घ्यायच्यात. पॅसिव्ह मधून काय घ्यायच्यात? बाहेरून घ्यायच्यात. पाहिजेत नॅचरल कोणतं आहे? दोन आहेत त्याच्यात. एक आहे फ्रॉम मदर टू फिटस. फिटस म्हणजे अजून जन्म झालेला नाहीये. मदर टू फिटस. कशा थ्रू जाणार? प्लासेंटा थ्रू जाणार. म्हणून आपण त्याला म्हणतो ट्रान्सप्लासेंटल. काय? ट्रान्सप्लासेंटल. आणि जे अँटीबॉडी जाते त्या अँटीबॉडीचं नाव आहे IgG. काय? IgG. IG म्हणजे इम्युनोग्लोबिन. दुसरा मेथड आहे मदर टू चाइल्ड किंवा इन्फंट म्हणूया. मदर टू इन्फंट. इन्फंट म्हणजे द चाइल्ड विच इज लेस देन 1 year, म्हणजे ब्रेस्ट फिडिंगवर आहे. सो इट गोज थ्रू मिल्क आणि त्या मिल्कचं नाव असतं कॉलेस्ट्रम. फर्स्ट येलो थिक मिल्कचं नाव असतं कॉलोस्ट्रम. आणि फर्स्ट थिक येलो मिल्क मध्ये तुम्हाला मिळतील अँटीबॉडी IgA. काय मिळतील? IgA. आता इकडं हे तर झालं नॅचरल.
बाहेरनं सोर्स आहे ना बघा, फिटसला आईकडनं सोर्स आहे, इन्फंटला आईकडनं सोर्स आहे, सो बाहेरचा सोर्स आहे. पण जन्म देणं, फिटस असणं हे नॅचरल गोष्ट आहे. तुमचं इन्फंट असणं म्हणजे जन्म दिल्यानंतर ब्रेस्ट फिडिंग करणं हे पण एक नॅचरल गोष्ट. दीज टू कम्स अंडर नॅचरल थिंग. आर्टिफिशियलमध्ये काय सिनारिओ? आर्टिफिशियलमध्ये आपण ह्युमन मॅनेजमेंटच्या अंडर आलेला आहे, सायन्सनं त्याला कंट्रीब्यूट केलेलं आहे. तर आपल्याकडं असे हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस आहेत, हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस, ज्यांच्या आतमध्ये आपण अँटीबॉडीज बनवून घेतलेल्या आहेत अगेन्स्ट रेबीज. अगेन्स्ट रेबीज. रेबीज कुत्रं चावल्यावर होतं माहिती सर्वांना, लिदल 100% डेथ रेट आहे. म्हणजे त्याला ट्रीटमेंट नाहीच आहे, रेबीजला ट्रीटमेंटच नाही. तो काय होतं मग, कुत्रं चावलं आणि ते रॅबिट डॉग असेल ना, तर आपल्या बॉडीमध्ये ते व्हायरस स्प्रेड होईल. इम्युन सिस्टम त्या व्हायरसला समजून त्या व्हायरसला आपली ॲक्टिव्हली काम करण्याच्या अगोदरच तो व्हायरस एवढा पसरून जातो की आपण पागल होऊन जातो. आपण म्हणता असं बघितलं असेल की माणसं पिसाळल्यासारखं करतात असं म्हणतात, बिकॉज न्यूरॉनल डॅमेज करतात. ते कशाला करतात? न्यूरॉनल डॅमेज. ठीक आहे. मग तेवढा वेळ नाही आपल्याकडं, आणि त्या व्हायरसला किल करण्यासाठी आपल्याला अँटीबॉडीजच लागतात. काय लागतात? अँटीबॉडीज. आता आपल्या शरीरात अँटीबॉडीज कधी तयार होणार, मग कधी मारणार, तर आपण पूर्णपणे त्या आपली बॉडी पूर्णपणे रॅबिडो व्हायरस, रॅब्डोमायो व्हायरस म्हणतो आपण त्याला, त्याच्या थ्रू ते स्प्रेड झालेलं आहे आपल्या बॉडीमध्ये. रॅब्डोमायो व्हायरस पूर्णपणे स्प्रेड झाला आहे. सो अँटीबॉडीज बनण्यापर्यंतचा शरीरात वाट बघू शकत नाही. सो आयत्या कुठून तरी आपल्याला इंजेक्ट करायला लागतील. सो इंजेक्शन्स आपण कसे करतो, तर हॉर्सेसमध्ये ते व्हायरसेसचे पार्टिकल्स आपण थोडे थोडे टाकून त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज बनवून घेतल्या, आणि ते अँटीबॉडीज आपण एक्स्ट्रॅक्ट केल्या प्युअर फॉर्ममध्ये. आणि जर कोणाला डॉग चावला तर आपण ते वॅक्सिन जे ऑलरेडी आर्टिफिशियली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज असतील ते आपण इंजेक्ट केलं. सो याच्यात ह्युमन मॅनेजमेंट आलं, आर्टिफिशियल मेथड आलं. सो दॅट्स वाय इट्स आर्टिफिशियल पॅसिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी. तर तुम्हाला एक्वायर्ड इम्युनिटीचे टाइप्स विचारले तर एवढं आन्सर लिहिलं तर वुड बी मोर देन इनफ. ठीक आहे, मोर देन इनफ. तर पाहूया. तो बघा, एक्वायर्ड इम्युनिटी ऑल्सो इज ऑफ टू टाइप्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह. ॲक्टिव्हमध्ये बघा, द रेजिस्टन्स डेव्हलप्ड बाय इंडिव्हिज्युअल ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. सो अँटीजन शरीरात आला पाहिजे, तो येणार, तो आपल्या इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करणार. बघा लॉजिक काय, ही बॉडी आपली, इथे आपल्याकडे इम्युन सिस्टम आहे. काय? इम्युन सिस्टम. तर काय होतं, अँटीजन आला पाहिजे. मग अँटीजन आतमध्ये येणार, इम्युन सिस्टमला काय केला? स्टिम्युलेट केला. काय केला? स्टिम्युलेट केला. आणि ते अँटीबॉडीज बनवल्या. काय बनवल्या? अँटीबॉडीज बनवल्या. आणि मग त्या ऑर्गॅनिझमला त्या अँटीबॉडीच्या मदतीनं किल केलं. काय केलं? किल. बरोबर. मग हा अँटीजन प्रिपरेशन, हा अँटीजन तुमचा एक वॅक्सिनद्वारे पण दिला जाऊ शकतो, आणि एक इन्फेक्शनद्वारा, नॅचरल इन्फेक्शनद्वारा पण दिलं जाऊ शकतं. जर इन्फेक्शन असेल तर ते झालं तुमचं नॅचरल ॲक्टिव्ह, आणि वॅक्सिन असेल तर हे असेल तुमचं आर्टिफिशियल ॲक्टिव्ह. ठीक आहे, नॅचरल ॲक्टिव्ह आणि आर्टिफिशियल ॲक्टिव्ह. अँटीबॉडी जर बनवल्यात तर ह्याला म्हणतो आपण ॲक्टिव्ह. आता याच्यात दोन प्रकार, अँटीजन कुठला आहे, वॅक्सिनद्वारे अँटीजन दिलं की ॲक्च्युअली ट्रू इन्फेक्शन झालंय. समजलं? बघा, द ॲक्टिव्ह इम्युनिटी मे बी नॅचरल ऑर आर्टिफिशियल. नॅचरल एक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी ह्याच्यामध्ये बघा, acquired due to infection is called natural active immunity. It is developed after entry of pathogen. It is long lasting immunity. आयुष्यभर चालते. The person who has recovered from the attack of measles होऊन गेले असतील, develops a natural acquired active immunity to measles for the lifetime. For the lifetime. Next, artificial acquired active immunity. It is the resistance induced by vaccines. Resistance induced by vaccines. Vaccine is introduced into the body to stimulate formation of antibodies. Example बघा, पोलिओ वॅक्सिन, BCG वॅक्सिन, असे वॅक्सिनचे प्रकार असतात. एक आहे DPT. ऑर्गॅनिझम कोणकोणते कव्हर करतात? ते डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस. हे बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट ते इम्युनिटी देऊ शकतं. BCG हे जे दिलेलं आहे आपल्याला समोर, BCG इज अगेन्स्ट TB. TBच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी होऊन जाते. BCG अगेन्स्ट TB. मग असतं MMR. MMR मध्ये मीजल्स, मम्स आणि रुबेला.
ठीक आहे. मिझल्स, मम्स, रुबेला यांच्या अगेन्स्ट आपण हे वॅक्सिनेशन नाव आहे. इंडियामध्ये फ्री ऑफ कॉस्ट देतात गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला. वॅक्सिनेशन नाव आहे ते DPT, BCG, MMR. ठीक आहे. तर हे आपल्याला काय आहेत, आर्टिफिशियल एक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी आहेत ते. नेक्स्ट हे पण सांगितलं मी. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये बघा, एक्वायर्ड व्हेन रेडीमेड अँटीबॉडीज आर रिसिव्ड. Body cells do not take any active part in production of an immunity. Passive immunity can be acquired either naturally or artificially. So natural acquired मध्ये बघा, both before birth maternal antibodies म्हणजे मदरचे antibodies are transferred from mother to fetus through placenta. After birth antibodies are transferred from mother to infant through colostrum म्हणजे first milk of mother and continue throughout the period of breastfeeding. Antibodies received by baby from mother remains in the body for a short time साठीच असतात. Therefore natural acquired passive immunity is short lived. Artificial acquired मध्ये बघा, this immunity is developed by injecting previously prepared antibodies using serum from humans or animals. For example, antibodies from hyperimmunized horses are injected to humans against rabies. हे पण कशी असते इम्युनिटी, शॉर्ट लिव्ड. कशी असते, समजलं. सो आय होप तुम्हाला इथे इम्युनिटीचे टाइप्स कळाले. ठीक आहे. उद्या आपण सेल्स ऑफ इम्युनिटी, उद्याच्या लेक्चरला आपण सेल्स ऑफ इम्युनिटी घेऊयात. आता आय होप तुम्हाला सर्व क्लिअर आहे. ह्याच्यात आपण आजच्या लेक्चरला काय काय डिस्कस केलं, टाइप्स ऑफ इम्युनिटीज, त्याच्यामध्ये इनेट आणि एक्वायर्ड हे दोन कव्हर केल्या. ठीक आहे. सो वी स्टार्टेड फ्रॉम हियर. फाईन. सो आय होप सर्वांना बेसिक सगळे आयडिया आलेले आहे. अँड इफ यू राईट ओनली दीज टर्म्स स्टिल इनफ. मला बाकीची इंग्लिश इलॅबोरेट करायची गरज नसते. ठीक आहे. एपिथेलियलच्या अंडर बघितले आपण 5. काय काय बघितले, स्किन, रेस्पिरेटरी ट्रॅक, सलायवा, स्टमक आणि स्टमकमध्ये HCl, युरिन आणि स्पर्मिन. अँटी मायक्रोबियल सबस्टन्समध्ये बघितलं आपण, कॉम्प्लिमेंटरी कॅस्केट्स तयार होतात आणि सायटोकाइन्स तयार होतात. सेल्युलर फॅक्टर्समध्ये आपण डिस्कस केलं, वी हॅड 2 टाइप्स, फॅगोसायटिक सेल ज्याच्यात न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफॅज आहे, आणि दुसरा काय नॅचरल किलर T सेल जे परफोरिन सिक्रेट करतं. ठीक आहे. नेक्स्ट आपण डिस्कस केलं अबाउट फीवर एक नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम आहे, कारण की ते टेम्परेचर वाढलं तर आपली इम्युन सिस्टमची ॲक्टिव्हिटी फास्ट होते. आणि अक्यूट फेज प्रोटीन्स काय करतात, हे असे काही युनिक प्रोटीन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. CRP असेल, MBP असेल, α1G असेल, सिरम अमायलोड P असेल, हे 3 कामं करतात. आपलं होस्टचा रेजिस्टन्स वाढवतात, टिश्यू इंजरी प्रिव्हेंट करतात आणि प्रमोट करतात रिपेअरला. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं एक्वायर्डचे फीचर्स पहिले डिस्कवर केले की स्पेसिफिक असतं, डायव्हर्सिटी दाखवतात, डिफरन्शिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, आणि मेमरी रिटेन करू शकतात. आता मेमरी रिटेनचं ते काय, जेव्हा फर्स्ट एक्सपोजर असतो इम्युनिटी काम करते पण वीक असते, स्लोली काम करते म्हणून सिम्पटम्स येतात. बट सेकंड एक्सपोजरला मेमरी स्टोअर करून ठेवलेले असते, सो इम्युनिटी विल ऑलवेज बी स्ट्रॉंग अँड क्विक, सो नो और वीक सिम्पटम्स विल अराइज. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ एक्वायर्डमध्ये आपण डिस्कस केलं, डायरेक्टली इथे येतोय. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्हमध्ये अँटीबॉडीज बनवले जातात आपल्या इम्युनिटीद्वारा, इथं बाहेरून सप्लाय केले जातात. त्याच्यात नॅचरल आणि आर्टिफिशियल आहे. नॅचरलमध्ये इन्फेक्शन व्हावं लागतं, मग आपले आपोआप अँटीबॉडीज शरीर आपलं बनवणार आहे. आर्टिफिशियलमध्ये वॅक्सिनेशन दिलं जातं, वॅक्सिनला स्टडी करतं आपली इम्युन सिस्टम आणि अँटीबॉडीज बनवून ठेवतं. पॅसिव्हमध्ये परत नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरलमध्ये 2 आहेत, मदर टू फिटस म्हणजे प्लासेंटा थ्रू IgG जातो, मदर टू इन्फंट, मिल्क म्हणजे कॉलेस्ट्रॉम थ्रू फर्स्ट मिल्क ऑफ द मदर, कॉलेस्ट्रॉम म्हणतो, त्याच्यात IgA असतो. हे नॅचरल प्रोसेस आहे. आर्टिफिशियलमध्ये काय करतो आपण, हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस असे बनवून ठेवलेले आहेत ज्यांच्या आतमध्ये आपण अँटीबॉडीज प्रिपेअर करून ठेवतो, आणि त्या अँटीबॉडीज आपण रेबीज सारख्या किंवा अँटीवेनम्स पण तसेच बनवून ठेवलेले असतात अगेन्स्ट स्नेक बाईट. आपल्याला तात्काळ ट्रीटमेंट पाहिजे, अँटीबॉडीज बनवण्यापर्यंतचा बनण्यापर्यंतचा वेळ नाही आपल्याला, तो आपण असे अँटीबॉडीज हायपर इम्युनाइज हॉर्सेस और अदर ॲनिमल्समध्ये बनवून ठेवलेले असतात आणि ते रेबीज किंवा अँटीवेनम म्हणून वापरू शकतो आपण. समजलं. हे तुमचे आजचे मेन लेक्चरचा आज हा मोठा होता. वी हॅव डिस्कस्ड इनफ. नेक्स्ट लेक्चरला परत भेटूया आपण. मग सेल्स इन्वॉल्ड इन इम्युनिटी डिस्कस करायचे. ठीक आहे. काय डिस्कस करायचे, सेल्स इन्वॉल्ड इन इम्युनिटी. ठीक आहे.